अमेरिकेचं इराणच्या विरोधातलं अपयश हे जगाला महाग पडू शकतं. कसं ते 2 मिनिटांमध्ये सांगतो. सोमवारी अमेरिकेने डिक्लेअर केलं, जाहीर केलं, इशारा दिला की होर्मुझची समुद्रधुनी जी खाडी आहे ते आम्ही बंद करणार, नाकेबंदी करणार. आणि नाकेबंदी केल्यानंतर अमेरिकेने तिथे जवळपास 10,000 सैन्य तैनात केलं, नौदल सैन्य. सोबतच पाणबुडी वगैरे ह्या सर्व गोष्टी रेडी केल्या आणि नाकेबंदी करायला सुरुवात केली. नाकेबंदी केल्यानंतर आज एक ट्विट व्हायरल होते आणि ही बातमी खरी आहे. यामध्ये 5 ब्लॅकलिस्टेड जे शिप होते त्या हॉर्मुझ खाडीमधनं तेवढ्या सैन्याच्या देखत अमेरिकेची तेवढी यंत्रणा तिथं कामाला लागलेली असतानाही त्यांनी हॉर्मुझची खाडी सहजरित्या पार केली. जे जहाज, जे शिप अमेरिकेने ब्लॅकलिस्टेड केले होते. आता त्यामध्ये एक रशियन होतं, मुरली खाशिन, आणि दुसरं होतं चिनी रिच स्टारी. हे 2 शिप ज्या आहेत हे सही सलामत ब्लॅकलिस्टेड असतानाही अमेरिकन सैन्याच्या डोळ्यामध्ये धूळफेक टाकून तिथून ते सही सलामत निघून गेले. आता यावरती 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते पहिली गोष्ट आहे, यामध्ये अमेरिकेची नाकचक्की होते. अमेरिकेची नाकचक्की होती, त्यामधले डोनाल्ड ट्रम्पचं इन्सल्ट होतं आहे. डोनाल्ड ट्रम्प जे एक हाती राज्य किंवा एक हाती सत्ता जगावरती गाजवू इच्छितात ते होऊ देत नाही. आणि दुसरी गोष्ट, आता इथे एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे चीनचा आणि रशियाचा इराणला उघड पाठिंबा आहे का? कारण चीन आणि रशिया यापुढे आता अमेरिका झुकणार का यांनाही युद्धात ओढणार हे बघणं औचित्याचं ठरणार आहे. एक गोष्ट मात्र नक्की, अमेरिकेने जे नाकाबंदी केली ते सरस आणि सपशेल फेल झाली असं म्हणायला अजिबात हरकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.